नमस्कार. आजच्या नवीन कथेत तुमचे खूप खूप स्वागत. आयुष्य कधी कोणत्या क्षणी आपली परीक्षा घेईल हे कुणालाच माहीत नसतं. पण त्या परीक्षेच्या क्षणी आपण माणुसकी जपली तर नशीबसुद्धा आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडतं. एका गरीब मुलाने केलेली एक छोटीशी मदत त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊन गेली. ही कथा आहे आदित्यची, ज्याच्याकडे स्वतःसाठी काही नव्हतं, पण दुसऱ्याला देण्यासाठी त्याच्याकडे मोठं मन होतं. महाराष्ट्रातील साताऱ्याजवळील एका छोट्याशा गावामध्ये आदित्य नावाचा एक तरुण राहत होता. गाव छोटं होतं, पण त्याची स्वप्न मात्र खूप मोठी होती. गावाच्या जुन्या बसस्थानकाच्या बाहेर त्याची एक छोटीशी चहाची टपरी होती. टपरीवरती जुना स्टोव्ह, 2-3 बाकं आणि आईचा एक जुना फोटो लावलेला होता. दररोज सकाळी 4 वाजता आदित्य उठायचा. आधी देवासमोर हात जोडायचा आणि नंतर आईच्या फोटोसमोर उभा राहून म्हणायचा, आई, आजही तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मेहनत करणार आहे. आदित्यचं बालपण गरिबीतच गेलं होतं. त्याचे वडील तो लहान असतानाच एका अपघातात गेले होते. घराची सगळी जबाबदारी त्याची आई शारदाबाईच्या खांद्यावरती आली होती. त्या गावातील लोकांच्या घरची कामं करायच्या. कधी अंग दुखत असलं तरी त्या मात्र कधीही काम थांबवत नसत, कारण त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा हेच त्यांचं आयुष्य होतं. कधी कधी घरात फक्त एकच भाकरी असायची. शारदाबाई ती भाकरी 2 तुकडे करायच्या. मोठा तुकडा आदित्यच्या ताटात ठेवायच्या आणि स्वतः म्हणायच्या, मला आज जास्त भूक नाही रे बाळा. पण आदित्यला माहीत होतं की आई खोटं बोलते. एक दिवस त्यानं आईला विचारलं, आई, तू नेहमी मला का खाऊ घालतेस, तू का नाही खात? तेव्हा शारदाबाई हसून म्हणाल्या होत्या, आईचं पोट मुलाच्या आनंदाने भरतं रे. हे शब्द आदित्यच्या मनामध्ये कायमचे कोरले गेले होते. पण काळाने एक दिवस त्याची सगळ्यात मोठी परीक्षा घेतली. शारदाबाईंना आजार झाला. उपचारासाठी पैसे नव्हते. आदित्यनं खूप प्रयत्न केले, कर्ज घेतलं, लोकांकडे मदत मागितली, पण परिस्थितीसमोर तो हरला. शेवटच्या क्षणी आईनं त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाली, बाळा, माझी एक इच्छा आहे. तू मोठा माणूस हो. मोठा म्हणजे पैशांनी नाही, तर मनाने. तुझ्या हातून कधी एखादा भुकेला माणूस रिकामा जाऊ देऊ नकोस. आणि त्या दिवशी आदित्यच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार त्याच्यापासून दूर गेला. आई गेल्यानंतर काही दिवस आदित्य पूर्णपणे तुटून गेला. घरात तिचा आवाज नव्हता, तिच्या हातची भाकरी नव्हती आणि डोक्यावरती मायेची सावली नव्हती. पण मग त्याने आईचा फोटो हातात घेतला आणि ठरवलं, आई, मी तुझं स्वप्न पूर्ण करणार. त्यानं छोटी चहाची टपरी सुरू केली. दिवसांमागून दिवस जात होते. कधी चांगली कमाई व्हायची, तर कधी दिवसभरामध्ये फक्त 2 कप चहा विकला जायचा. पण त्याच्या चेहऱ्यावरती आशा कधी कमी झाली नाही. तो नेहमी गरीब ग्राहकांना जास्त चहा घालायचा. एखाद्या कामगाराकडे पैसे नसतील तर त्याला उधार द्यायचा. लोक त्याला विचारायचे, अरे, स्वतःची परिस्थिती बघ, एवढं का करतोस? तो फक्त एवढंच म्हणायचा, माझ्या आईनं मला शिकवलंय, दुसऱ्याच्या दुःखात हात दिला तर देव आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. एके दिवशी डिसेंबर महिन्यामध्ये खूप थंड रात्र होती. दिवसभर पाऊस पडला होता. थंड वारा अंगाला झोंबत होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. आदित्य टपरी बंद करण्याच्या तयारीत होता. त्या दिवशी ग्राहक खूप कमी होते. दिवसभर मेहनत करूनही त्याच्याकडे फक्त थोडे पैसे उरले होते. त्याने घरून आणलेली भाकरी आणि भाजी बाहेर काढली. तो पहिला घास घेणार इतक्यात त्याची नजर रस्त्यावरती कोपऱ्यात बसलेल्या एका वृद्ध माणसावरती गेली. तो वृद्ध माणूस पूर्णपणे थकलेला दिसत होता. त्याचे कपडे ओले झाले होते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो कचरा पेटीजवळ
काहीतरी शोधत होता असे आदित्यने पाहिले. हे दृश्य पाहून आदित्यच्या डोळ्यासमोर त्याची आई आली. त्याला आठवलं, शेवटच्या दिवशी आईनं स्वतः काही न खाता त्याला जेवायला दिलं होतं. तो लगेच त्या वृद्धाजवळ गेला. काका, तुम्ही इथे काय करताय? वृद्ध काहीच बोलला नाही. थोड्या वेळानं त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो म्हणाला, बाळा, 2 दिवस झाले पोटात अन्न नाही. आदित्य काही क्षण शांत राहिला. त्याच्याकडे स्वतःसाठी फक्त तेवढंच जेवण होतं. पण पुढच्या क्षणी त्यानं तो आपला डब्बा त्या वृद्धाच्या हातात दिला. काका, आधी तुम्ही खा, माझं पोट नंतर भरेल. वृद्धानं त्याच्याकडे पाहिलं. त्या एका वाक्यात त्याला कित्येक वर्षांची माया जाणवली. तो जेवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आदित्यनं त्याला गरम चहा दिला, स्वतःची चादर त्याला दिली आणि म्हणाला, आज रात्री तुम्ही माझ्या या जागेवर झोपा. त्या रात्री आदित्य स्वतः थंडीमध्ये बाहेर बसला. त्याला माहीत होतं की उद्या काय होईल माहीत नाही, पण आज एका माणसाला आधार मिळाला होता. सकाळ झाली आणि अचानकपणे आदित्यच्या छोट्याशा टपरीसमोर महागड्या गाड्या येऊन थांबल्या. काही लोक धावत आले. त्यांनी त्या वृद्धाला पाहिलं आणि एक महिला जोरात रडू लागली. बाबा! ती त्यांना मिठी मारून जोरजोरात रडत होती. आदित्यला काहीच समजत नव्हतं. तेव्हा त्याला समजलं की तो वृद्ध साधा माणूस नव्हता. ते होते प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक राजेंद्र देशमुख. 2 दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. संपूर्ण कुटुंब त्यांना शोधत होतं. राजेंद्र रावांच्या मुलीने आदित्यसमोर हात जोडले. तुम्ही आमच्यासाठी देवासारखं काम केलं आहे. तिने त्याला पैशांची मदत देऊ केली. पण आदित्यने मात्र नम्रपणे त्या गोष्टीसाठी नकार दिला. मला काही नको, मी फक्त एका भुकेल्या माणसाला जेवण दिलं. हे ऐकून राजेंद्र रावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काही न बोलता निघून गेले. पण काही दिवसांनी एक मोठा बदल आदित्यच्या आयुष्यात आला. राजेंद्रराव स्वतः पुन्हा आले. त्यांच्या हातात काही कागद होते. त्या कागदांमध्ये आदित्यच्या आयुष्याचं नवीन भविष्य लिहिलं होतं. राजेंद्ररावांनी शहरातील त्यांची मोठी जागा आदित्यच्या नावावरती केली होती. तिथे मोठं हॉटेल सुरू करण्यासाठी लागणारा सर्व खर्च त्यांनी उचलला आणि त्या हॉटेलचं नाव ठेवलं शारदा आई भोजनालय. राजेंद्रराव म्हणाले, तुझ्या आईनं तुला जे संस्कार दिले त्यांच्यामुळे आज माझं कुटुंब पुन्हा माझ्यासोबत आहे. तुझ्या आईचं स्वप्न आता पूर्ण होईल. आदित्य आईचा फोटो हातात घेऊन खूप रडला. कारण त्याला समजलं होतं, कधी कधी देव आपल्याला थेट मदत करत नाही, तो एखाद्या माणसाच्या रूपानं आपल्यासमोर येतो. आज शारदा आई भोजनालय मध्ये हजारो लोक जेवतात. पण तिथे एक नियम आहे, कोणीही भुकेला आला तर त्याला कधीही परत पाठवलं जात नाही. कारण आदित्य म्हणतो, मला आयुष्यात सर्वात मोठं धन त्या रात्री मिळालं होतं, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, पण मी कोणाला तरी काहीतरी देऊ शकलो होतो. माणुसकीनं दिलेला एक छोटासा घास कधीकधी आयुष्यभराचं सुख परत घेऊन येतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला